संगमनेर शहरामधील प्रत्येक कुटुंबातून युवासेनेच्या माध्यमातून किमान एक युवा सैनिक घडला पाहिजे। त्यासाठी युवासेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तळागाळामध्ये जाऊन जनतेसाठी काम करणं अत्यंत आवश्यक आहे, असं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले। युवासेनेच्या संगमनेर शहर प्रमुखपदी सार्थक शेवाळे यांची युवासेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ यांनी नियुक्ती केली। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने सार्थक शेवाळे यांची युवासेनेच्या शहर प्रमुखपदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते देऊन शेवाळे यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास शिवसेना शहर प्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश काळे, युवासेना उपजिल्हा प्रमुख सौरभ देशमुख, तालुका प्रमुख सुशील शेवाळे, ओमकार राऊत यांच्यासह शिवसेना आणि युवासेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते। शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ तसेच युवासेना जिल्हाध्यक्ष शुभम वाघ यांनी माझ्यावर युवासेनेच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे। ही जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने आणि यशस्वीरित्या पूर्ण पाडेन। आमदार अमोल खताळ यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला कोणत्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही। शहरामधील प्रत्येक उपनगरात युवकांना संघटित करून सक्षम युवा सैनिक घडवण्याचा माझा सातत्यपूर्ण प्रयत्न राहील। युवासेनेच्या माध्यमातून शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन, असा विश्वास युवासेनेचे नूतन शहर प्रमुख सार्थक शेवाळे यांनी देताना दिला। मार्गदर्शक ज्यांनी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, जगामध्ये शिवसेना पक्षाचा विस्तार केला, मराठी माणसाच्या भावना लक्षात घेऊन मराठी माणसासाठी, महाराष्ट्रीयन माणसासाठी शिवसेना पक्षाची स्थापना केली, असे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांची आज जयंती। विशेष म्हणजे हे वर्ष त्यांचं शताब्दी वर्ष म्हणून आज त्यांच्याकडे बघितलं जात आहे। त्यामुळं या निमित्ताने आज आपल्या कार्यालयामध्ये सुद्धा त्यांच्या प्रतिमेला हार घालून आपण त्यांच्या जयंती उत्सवाची कार्यक्रमांची सुरुवात करणारे आपल्या शहराची कमिटी त्या संदर्भात चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्यक्रम घेऊन पुढील कालावधीमध्ये आदरणीय साहेबांनी जो वारसा, जो विचार पुढे ठेवलाय तो पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न होणार आहे। आज आपला सहकारी युवा सेनेच्या शहराध्यक्षपदी सार्थक शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मला खात्रीने विश्वास आहे की येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये युवा सेनेच्या माध्यमातून सुद्धा पूर्णतः समाजकारणच केलं जाईल। ज्या पद्धतीने 80% समाजकारण, 20% राजकारण ही भूमिका घेऊन आपल्या पक्षाची वाटचाल आदरणीय आपल्या पक्षाचे नेते एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली सुरू आहे। आणि आज साहेबांनी सुद्धा जो निर्णय घेतला होता शिवसेना पक्षाचा, त्यामध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे असेल, धर्मवीर आनंदराव दिघे साहेबांचे विचार घेऊन आपल्या शिवसेना पक्षाची वाटचाल पुढे चालू आहे। त्यामुळं आपल्या पक्षात येणारे संगमनेर सारख्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत शिवसेनेमध्ये काम करण्यासाठी। तरुण असतील, महिला असतील, युवक असतील, युवती असतील, सर्वच क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्या विचाराकडे लोक येण्यासाठी इच्छुक आहेत। तर आता माझी सूचना राहील, सार्थकला आता युवा सेनेचं पद दिलंय तर युवा सेना फक्त तुमची कागदावरती न राहता यापुढे तुम्ही चांगल्या पद्धतीने गोरगरिबाच्या, वंचितांच्या ज्या काही योजना राहतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। युवा सेनेच्या माध्यमातून वेळ प्रसंगी आज आपण सत्तेत जरी असलो तरी जिथं कुठं अन्याय होत असेल तर तिथं आपल्याला त्या व्यक्तींपर्यंत पोहोचून त्यांना मदत करण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल। त्यामुळे युवा सेनेच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये एक आपला सैनिक तयार झाला पाहिजे, युवा सैनिक तयार झाला पाहिजे। त्या दृष्टीने तुम्ही ग्राउंडवरती काम जास्त प्रमाणात होणं मला अपेक्षित आहे। आज संगमनेरची जनता तुम्हाला आम्हाला भरभरून देते, परंतु त्यामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापुरतं आपण कमी पडता कामा नये असं मला वाटतं। त्यामुळं आज जी सार्थकची नियुक्ती झाली त्याबद्दल सार्थकचं अभिनंदन करतो। लवकरच तुझी टीम बनव, तुझ्या टीममध्ये सर्व घटकांना, सर्व प्रभागातील, वार्डातील लोकांना विश्वासात घ्या। त्या भागातील प्रत्येक तरुणाला, युवकाला प्राधान्य द्या आणि त्याच्या माध्यमातून आपली एक चांगली कमिटी बनव आणि पक्षाचे ध्येय, धोरण, पक्षाचे विचार कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतील यासाठी प्रयत्न कर। यासाठी तुला शुभेच्छा देतो। धन्यवाद। एसनाने मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।